मित्रांनो, जून ते सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या जिल्ह्यात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यात सुद्धा पावसाने उभ्या पिकाचं नुकसान झालेलं होतं। त्यानंतर ज्या पिकं काढलेले होते त्या पिकांचं सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। त्यातच मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये जे पीक विमा भरलेले शेतकरी होते, क्लेम कॅल्क्युलेट झालेले शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। तर हेक्टरी किती रुपये रकमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांना किती रुपये हेक्टरी मिळालेले आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील जवळपास 2,11,663 शेतकऱ्यांना जवळपास 282,19,00,000 रुपये वाटप होणार होते। त्यापैकी मित्रांनो काही शेतकऱ्यांना कालपासून या रकमा वितरित देखील झालेल्या आहेत। काल बऱ्याच शेतकऱ्यांना हे मेसेज सुद्धा गेलेले, भाऊ तुमच्या अकाउंटला एवढे एवढे रुपये, एवढी रक्कम ही क्रेडिट झालेली आहे पीक विमा अंतर्गत। ज्या कंपनी अंतर्गत हे पीक विमा वितरित झालेला आहे त्या कंपनी अंतर्गत जवळपास जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या रकमा वितरित होणार होत्या, अशी देखील आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती। तर तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास जास्त रक्कम मिळणार होती। त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आकडा देखील जास्त होता या जिल्ह्यातील, या तालुक्यातील। त्यानंतर मित्रांनो अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोर, त्यानंतर मित्रांनो करमाळा, माढा व मंगळवेढा या तालुक्यामध्ये चांगली रक्कम मिळणार होती। आणि पंढरपूर, त्यानंतर सांगोला, माळशिरस तालुक्यात सर्वात कमी रकमा ह्या वितरित होणार होत्या। परंतु मित्रांनो, हे अगोदर आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ही माहिती घेतलेली होती। परंतु रिॲलिटी चेक करायला गेलं मित्रांनो, रिअल फॅक्ट चेक करायला गेलं तर कोणत्याही तालुक्यात ह्या वाढवून रकमा दिसलेल्या नाहीत। आपण जसं माहिती घेतली होती की बार्शी तालुक्यातील शेतकरी संख्या सुद्धा जास्त आहे आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे अशी माहिती घेतलेली होती। परंतु मित्रांनो, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकरी असो की पंढरपूर तालुक्यातील शेतकरी असो, कोणत्याही तालुक्यातील शेतकरी असो मित्रांनो, परंतु रकमा ह्या तुरळक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रकमा वितरित झालेल्या आहेत, परंतु इतर शेतकऱ्यांना या रकमा तुटपुंजी रकमा वितरित झालेल्या आहेत। एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, बार्शी तालुक्याबद्दल आपण माहिती घेतली होती। बार्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रकमा वितरित होणार वगैरे वगैरे चर्चा झाली होती। परंतु बार्शी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना 4,000-5,000 रुपये हेक्टरी, तर काही शेतकऱ्यांना इकडे 40,000 रुपये, 25,000 रुपये हेक्टरी हे मिळालेले। काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये हेक्टरी मिळालेले आहेत बार्शी तालुक्यातील, तर इकडे काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये हेक्टरी मिळालेले आहेत। म्हणजे असं काही नाही मित्रांनो, आपण माहिती घेतली होती। आपण पण मान्य करतो की बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात रकमा वितरित होणार अशी माहिती घेतली होती। परंतु तसं होत नाही मित्रांनो, इकडे सुद्धा सेम कंडिशन आहे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसारखी। इथे सुद्धा जे बॅलन्स आहे, म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जे कंपॅरिझन चालू आहे, काही शेतकऱ्यांना जास्त रकमा, काही शेतकऱ्यांना कमी रकमा, या पद्धतीच्या रकमा या वितरित होत आहेत। म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अगोदरच आपण सांगितलं होतं की कमी रकमा वितरित होणार आहेत, पंढरपूर, सांगोला, माळशिरस। तर इथं जर कमी रकमा वितरित होणार होत्या तर आता या शेतकऱ्यांना कमीमधून किती कमी या रकमा वितरित होत असतील तुम्ही विचार करू शकता मित्रांनो। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 300 रुपये, 500 रुपये हेक्टरी रकमा वितरित झालेल्या आहेत। काही शेतकऱ्यांना 450 रुपये रकमा या वितरित झालेल्या आहेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक थट्टा म्हणून पीक विमा वाटप होत आहे मित्रांनो। शेतकऱ्यांचं लक्ष ज्या पीक विम्याकडे लागून राहिलेलं होतं तरी सुद्धा शेतकऱ्यांना या पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे। काही शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आलेली आहे, काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून आलेल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांना या तुटपुंजी रकमा 1,000 रुपयाच्या खाली रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत। म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो, अद्यापही काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही, कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, काही शेतकऱ्यांचं एलबीएस 0 दाखवत आहे। त्या शेतकऱ्यांचं सुद्धा स्टेटस चेंज होणार आहे आणि त्यांच्या खात्यावर सुद्धा या रकमा वितरित होणार आहेत। तर सोलापूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल किंवा इतर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुमच्या खात्यावर किती रुपये रकमा हेक्टरी मिळालेली आहे, तुमच्या तालुक्याचं नाव हे कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।